नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा केल्याने आपल्याला लाखो पटीने पुण्य मिळत असते। तर या शुभ महिन्यामध्ये भगवान शिवांची जी काही आपण सेवा केलेली असेल ती कधीही निष्फळ जात नाही आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। आणि त्यामुळे आपल्याला एक अतिशय प्रभावी शक्तिशाली मंत्र आपल्याला या महिन्यामध्ये पठण करायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे भगवान शिवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्र। म्हणजे मरणाच्या दारातून माणसाला बाहेर काढून आणण्याचा हा मंत्र आहे आणि या मंत्राची सेवा केल्याने अकाल मृत्यूपासून आपली सुटका होते। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जर आपण मरणाच्या दारामध्ये उभे असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे जीवनदान या शक्तिशाली मंत्रामुळेच मिळत असते। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र कशा पद्धतीने पठण करायचं आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतात आणि त्याचे महत्त्व काय आहे, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व काय आहे आणि हे पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी कशा पद्धतीने दूर होतात आणि त्याचं आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो हे तुम्हाला थोडक्यात सांगते। तर महामृत्युंजय मंत्राच्या जपामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधरत असते आणि रोग व्याधी आणि त्रासांपासून मुक्ती मिळत असते आणि आरोग्य लाभ आपल्याला मिळत असतो। आता हा झाला पहिला फायदा। आता दुसरं म्हणजे दीर्घायुष्य। तर या मंत्राच्या पठणामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असते आणि दीर्घकाळापर्यंत निरोगी आणि सुखी जीवन जगण्याचे आशीर्वाद भगवान शिवांकडून आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळे आपण अतिशय सदृढ आणि निरोगी राहतो। त्यानंतरचं म्हणजे मृत्यूचे भय दूर होणे। म्हणजेच या मंत्राचा जप आपल्या घरामध्ये केल्यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आपण मुक्त होतो आणि त्या जपामुळे जीवात्मेला आपल्या शांती मिळत असते आणि त्यामुळे आपल्याला मरणाची भीती कमी झाल्यामुळे आपण सुखी आणि आनंदी जीवन जगतो आणि हे फक्त या मंत्राचे पठण केल्यामुळेच आपल्याला ही भावना निर्माण होत असते मनामध्ये। त्यानंतरचा फायदा म्हणजे आध्यात्मिक शांती आणि या मंत्राच्या जपामुळे आपल्याला मानसिक शांती, स्थिरता आणि आध्यात्मिक प्रगती आपल्याला प्राप्त होत असते। तसेच आत्मिक शांती मिळवण्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे आपल्या मनाचे समाधान होते आणि आपले जीवन परिपूर्ण होत असते। त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होतं। तर हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करत असतो आणि त्याच्या जपामुळे दुश्मन, दुष्ट आणि इतर नकारात्मक शक्तींचे भय आपल्यापासून दूर होते। त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राच्या जपामुळे आपल्या कर्मफळांचे शुद्धीकरण होत असते आणि आपल्या पापांचे निवारण करून पुण्यांचे संचय करण्यास मदत होत असते। तसेच परिवाराचे कल्याण। तर या मंत्राच्या जपामुळे आपल्या संपूर्ण परिवाराचे कल्याण होत असते आणि परिवारातील सर्व सदस्यांना आरोग्य, सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होत असते। तर अशा पद्धतीने हे होते महामृत्युंजय मंत्राचे फायदे आणि महत्त्व। तर आता आपल्याला हे मंत्र पठण करण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा इथे सांगते। महामृत्युंजय मंत्र अतिशय शक्तिशाली मंत्र आहे आणि तो मंत्र पठण करत असताना आपल्याकडून ज्या चुका होतात त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि जर चुकीच्या पद्धतीने आपण हा महामृत्युंजय मंत्र जर पठण करत असेल तर त्याचा फळ आपल्याला अजिबात मिळणार नाही। त्यासाठी मंत्र पठण करत असताना आपल्याला हे नियम पाळलेच पाहिजेत आणि हे कोणते नियम आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगते। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यापूर्वी गायत्री मंत्राचा जप अवश्य करायचा आहे। त्यामुळे आपल्या जपाची प्रभावता जास्त वाढते आणि तो मंत्र अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली बनतो। दुसरी गोष्ट म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करताना रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेचा उपयोग करायचा असतो आणि एक माळ म्हणजेच 108 हा जप असतो। त्याचबरोबर निर्धारित आसन, आपल्याला शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसून हा जप करायचा आहे कारण हा अतिशय पवित्र जप आहे आणि शक्तिशाली जप आहे। त्या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी बसून हा जप करायचा आहे आणि ध्यान मुद्रेत बसून किंवा सुखासनात बसून हा जप आपल्याला पूर्ण करायचा आहे।
तसेच हा जप करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी, दोन्ही टाईम केला तरीही चालणार आहे, पण या दोन्हीपैकी एका टायमिंगवरती तुम्हाला हा जप केला पाहिजे. म्हणजेच मधल्या वेळेत हा जप तुम्ही करू नका, तर जास्तीत जास्त सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी एका वेळी ठरवून तुम्ही हा जप तिथे करावा. त्याचप्रमाणे जप करण्यापूर्वी आपली मानसिक आणि शारीरिक स्वच्छता केलेली असावी. स्नान करून झाल्यानंतरच या जपाचे पठण करायचे आहे. शक्यतो हा जप आपल्याला सकाळीच करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर, त्यामुळे त्याचं विशेष फल आपल्याला मिळणार आहे. तर जप करत असताना या पद्धतीने केल्यास आपल्याला विशेष फळ प्राप्त होते आणि ही काळजी आपल्याला जप करत असताना करायची आहे. तर या मंत्रामुळे आपल्याला इतके फायदे होत असतात, आपल्या आयुष्यामध्ये इतके बदल होत असतात आणि हा मंत्र जास्तीत जास्त वेळा केल्याने आपलं आयुष्य बदलून जातं. म्हणून हा मंत्र जपण्याचा सल्ला प्रत्येकजण आपल्याला देत असतात आणि हा मंत्र आपल्याला श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक सोमवारी पठण करायचं आहे. आणि तुम्हाला जर दररोज पठण करायचं असेल तरी अतिशय उत्तम आहे, तुम्ही दररोज पठण करू शकता, पण हे नियम पाळून तुम्हाला पठण करायचं आहे. आणि महामृत्युंजय मंत्र हा भगवान शंकरांचा अतिशय पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राच्या जपामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ आपल्याला प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येत असते. त्यामुळे हा मंत्र आपल्याला नियमित पठण करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करायच्या आहेत. आणि आपल्याला जर भगवान शंकरांची जर विशेष कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रावण महिन्याची सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हा मंत्र जपा, पठण करा आणि तो सकाळ संध्याकाळ घरामध्ये सर्वांनी म्हणा आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करा. तर ही होती छोटीशी माहिती आणि महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व आणि कशा पद्धतीने हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.